Hare Nama eva kevalam kalo nasteva gatiranyata. नमो विष्णुपादाय कृष्णप्रेष्ठाय भूतले श्रीमते भक्ति वेदांत स्वामिनिति नामिने नमस्ते सारस्वते देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्य देशतारिणे जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंदा श्री अद्वैत गदाधर शिवासादि गौरभक्त वृंदा हरे कृष्णा कृष्ण कृष्ण हरे 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 राम 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 हरे हरे नाना शास्त्र विचारणे निपुण धर्म संस्थापक लोकानां हितकारिणो त्रिभुवन मन्यो शरण्याकर श्री राधा कृष्ण पदारविंद भजनानंदे नमत्तालिको वंदे रूप सनातन रूप श्री जीव गोपालको सर्वस्य चाहं हृदि सन्निविष्टो मत्तः स्मृतिर्ज्ञानम् उपोहनं च वेदैश्च सर्वे मामेव विद्यो वेदान्तो वेदविदेव च. हरे कृष्णा. तर सर्वांचं हार्दिक स्वागत आहे आजच्या या मराठी भगवद्गीतेच्या सत्रामध्ये. तर मागच्या वेळेस 55, 56 आणि 57 3 श्लोक पाहिले होते दुसऱ्या अध्यायाचे. तर आज आपण 58वा श्लोक पाहूया. तर जस्ट आज जे नवीन जॉईन झाले आहेत त्यांच्यासाठी मी थोडस रिकॅप करतो. तुम्हाला माहितीच असेल, पण जो पहिला अध्याय होता त्याचं नाव आहे सैन्य निरीक्षण. तर त्याच्यामध्ये अर्जुनाने सैन्याचं निरीक्षण केलं आणि मग त्याच्यामध्ये आपण पाहतो की अर्जुनाच्या बाजूला कुठले कुठले जे योद्धा आहेत त्यांचं वर्णन होतं. मग जे कौरवांच्या बाजूला कुठले योद्धा आहेत त्यांचं वर्णन होतं. मग त्यांच्या शंखांची नावे होती. भगवान श्रीकृष्णांचं जे रथ आहे, अर्जुनाचं जो रथ आहे त्याचं वर्णन होतं. आणि असं करत 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 मग पहिल्या अध्यायामध्ये अर्जुन खेद प्रकट करायला चालू करतो. त्याचं दुसरं जे नाव आहे ते पहिल्या अध्यायाचं, त्याचं दुसरं नाव पण आहे त्याचं नाव आहे सैन्य निरीक्षण. तर तो हळूहळू तो खेद प्रकट चालू करतो की मी हे युद्ध कसं करू. आणि त्या अध्यायामध्ये तो 4 कारणे तो सांगतो. पूर्ण भगवद्गीतामध्ये जर आपण पाहिलं तर अर्जुनाची 5 कारणं आहेत. ते पहिली जी 4 कारणं आहेत त्याची युद्ध न करण्याची ती पहिल्या अध्यायामध्ये आहेत. तर ते होतं एक कंपॅशन म्हणजे कृपा. त्याला त्याच्या बांधवांप्रती खूप फक्त त्याच्या बाजूने लढणं, जे दुर्योधनाच्या बाजूने लढणार होते त्याच्या प्रती पण कृपा होती की मला युद्ध म्हणजे माझ्यामुळे आमच्यामुळे युद्ध चालू त्याच्यात हे बिचारे लोक मारले जातील. तिच्या मनामध्ये करुणा होती, कंपॅशन. मग एन्जॉयमेंट म्हणजे हे उपभोग, हे जर सर्व मेले या युद्धामध्ये हे नक्की होतं की सर्व मरले म्हणजे कुठली तरी एक पार्टी घरी जाणार, एक पार्टी जे त्याचा नाश होणार. तर हे सगळे माझे मामा, माझे चुलते, म्हणजे भावंड आहेत. तर हेच जर नसतील तर हे मी उपभोग कोणावर करू. मग तिसरं होतं फिअर ऑफ सिम्पल रिॲक्शन्स. म्हणजे हे जे पाप कर्म आहेत, हे जे कर्म होणार, जे मी हत्या करणार त्याचं पाप म्हणायला लागेल हे सांगितलं होतं. आणि डिस्ट्रक्शन ऑफ फॅमिली ट्रेडिशन्स. आता जे वरिष्ठ मंडळी आहे त्यांचं सर्वांचं जर इथे नाश झाला तर नॉर्मली घरामध्ये जे वडील वयस्क असतात, म्हणजे आजोबा पणजोबा, हे सगळे जे आहे आपल्या लहान लहान पोरांना त्यांना शिक्षण देतात, त्यांना शास्त्राबद्दल सांगतात आणि त्यांना सगळं हे डिटेल देतात. तर हेच जी प्रथा आहे, आपले शास्त्र आहे ते सांगणारे हेच जर लोक नसतील तर मग कसं होईल पुढे. तर हे मी यांचा पण नाश करतो हे त्याला हे 4 कारण दिले. पण 5व्या अध्यायामध्ये तो त्याचं 5वं कारण देतो की इनडिसिजन. हे मी युद्ध करू की नको करू, म्हणजे हे बरोबर आहे, म्हणजे तर्कसंगत आहे, केलं पाहिजे की नाही केलं. ही वॉज इन कन्फ्युजन. त्याला हे एक डाऊट होता. तर हे 5 कारण होतं आणि हे 5 कारणांचं भगवान श्रीकृष्ण दुसऱ्या अध्यायामध्ये हळूहळू त्याची उत्तरं देत राहतात.
तर ते आपण पाहिलं. मग त्याच्यामध्ये दुसऱ्या अध्यायामध्ये जो आत्मा जे सांख्य योग आहे, ते आत्मा काय आहे, त्याचं स्वरूप काय आहे, त्याचं गुण काय आहे, ते सगळं त्यांनी सांगितलं. मग असं करत 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 सगळं सांगितलं. मग त्यांना हे पण सांगितलं भगवंतांनी अर्जुनाला की चल ठीक आहे, तू या ज्ञानमुळे नको, पण ऍटलिस्ट तू जर युद्ध केलं तर तुला फायदा आहे, तुला हे राज्य भेटेल, तुला उपभोग करता येईल सगळं, तर तू ह्याच्यासाठी युद्ध कर. तर त्या अँगलनी पण त्यांना सांगितलं. आणि मग ते असं करत करत जेव्हा सांगत होते तेव्हा अर्जुनाला प्रश्न पडतो. आणि मागच्या वेळेस पाहिलं होतं की अर्जुनाने 4 प्रश्न विचारले होते की जो एक भक्त आहे किंवा एक जो स्थितप्रज्ञ व्यक्ती आहे त्याची काय लक्षणे आहेत, ते सिम्पटम्स काय आहे, तो कसा बसतो, तो कसा चालतो, तो कसा कंट्रोल करतो. तर आपण हे पाहिलं होतं की कसा बसतो म्हणजे इथे, किंवा कसा चालतो म्हणजे तो जसं सेलिब्रिटीज लोक रॅम्प वॉक करतात, ते एक्सटर्नल बाह्य ह्याने सांगत नव्हतं, विचारत नव्हतं. म्हणजे त्यांचा प्रश्नाचा उद्देश हे होता, आचार्यगण सांगतात की तो काही परिस्थिती जीवनात आली, काही दुःख आलं किंवा काही असे परिस्थिती आली, तर एक स्थितप्रज्ञ व्यक्ती किंवा एक जो भक्त आहे तो कसा त्याला रिॲक्ट करतो, कसा स्वतःला कंट्रोल करतो, तर हे सांगितलं होतं. आता आजचा जो श्लोक आहे मी शेअर करतो, मी रिपीट करतो. यदा संहर्ते चायम यदा संहरते चायम कुर्मो अंगानीव सर्वशः कुर्मो अंगानि इव सर्वशः इंद्रियाणि इंद्रियार्थेभ्यः इंद्रियाणि इंद्रिय अर्थेभ्यः तस्य प्रज्ञा प्रतिष्ठिता. तस्य प्रज्ञा प्रतिष्ठिता. मी परत एकदा म्हणतो. यदा संहर्ते चायम कुर्मोऽङ्गानीव सर्वशः इंद्रियाणीन्द्रियार्थेभ्यः तस्य प्रज्ञा प्रतिष्ठिता. इथे भगवान कृष्ण आज या श्लोकाच्या माध्यमातून काय सांगत आहेत, ते म्हणतात ज्याप्रमाणे कासव आपले अवयव आपल्या कवचात आवरून घेते, त्याप्रमाणे जो आपल्या इंद्रियांना इंद्रिया विषयापासून आवरून घेतो तो पूर्ण चेतनेमध्ये दृढपणे स्थिर होतो. ह्याचा अर्थ काय, इथे भगवान सांगत आहे की एक जो स्थितप्रज्ञ व्यक्ती आहे तो आपल्या इंद्रियांना नेहमी आवरून ठेवतो. आणि ते चांगलेपणे समजण्यासाठी इथे भगवान तर एक उदाहरण पण देत आहे. आपण आधी पण पाहिले भगवान काही असे एक मेटाफॉर किंवा एक एनालॉजी किंवा एक असं उदाहरण देतात. तर इथे आता आज ते काय उदाहरण, ते कासवाचं उदाहरण देत आहे की कासव त्याच्यावरती जसंच काही विपदा आली तो लगेच कसं, म्हणजे कोणी त्याला मारायला गेलं की लगेच तो आपले जे 5 अंग आहेत तो आतमध्ये खेचून घेतो. तो आतमध्ये आपले जे अंग आहे तो खेचून घेतो तो. तर ह्याच्यामध्ये हे आपल्या जो एक व्यक्ती आहे किंवा जो भक्त आहे त्याच्याशी खूप म्हणजे मेळ खाणार आहे. कारण आपले एक व्यक्तीकडे जे इंद्रिय आहेत ते पण 5 इंद्रिय आहेत. तर ते 5 इंद्रिय आपण सर्वांना माहिती काय आहे, कोणी सांगू शकतं 5 इंद्रिय कुठली कुठली आहेत आपले? डोळे, अक्षर. हा, तुमचा आवाज ब्रेक होतो, सॉरी. परत सेन्सरी ऑर्गन ना आपले, सेन्सरी ऑर्गन ना आपले, सेन्सरी, करेक्ट. म्हणजे डोळे, कान, नाक. येस, व्हेरी गुड, व्हेरी गुड, व्हेरी गुड, व्हेरी गुड. म्हणजे आपले डोळे, नाक, कान, तोंड आणि त्वचा. तर आपण जर पाहिलं आपण, तर माणूस कधी जो भटकतो तो या 5 इंद्रियाच्या माध्यमातूनच भटकतो. कधी काही त्याला सुंदर वस्तू त्याला भेटली तो लगेच, म्हणजे अशी दृष्टी त्याच्यावरती तिची जडून राहते की तो दुसरीकडे लक्ष जात, किंवा कुठले काही
चांगले असं सुगंधित वस्तू असले तर तो जर वास घेतला की तो तिथून म्हणजे त्याला म्हणजे इतकं त्याला आकर्षित करते. आजकाल तर मी ऍड पण पाहिली, ऍड पण अशी येतात की कुठे काहीतरी जेवण बनतं असं ते दाखवतात आणि एक व्यक्ती जो आहे त्याला वास येतो आणि तो डोळे बंद करून त्या सुगंधाच्या डायरेक्शन मध्ये तो चालत 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 तो निघून जातो तिकडे. तर हे जे सेन्सरी ऑर्गन्स आहेत आपल्याला ते आपल्याला भटकवण्याचं काम करतात. तर त्याला आपल्याला आपल्या वशमध्ये ठेवलं पाहिजे. आणि जसं कासव आपले 5 जे इंद्रिय आहेत तो आतमध्ये खेचून ठेवतो, तसं आपलेही हे जे इंद्रिय आहेत, डोळे, कान. आता कान जर आपण पाहिलं तर हिरणाचा शिकार कसा करतात तुम्हाला माहिती असेल. जो म्हणजे आताचा नाही पण जे जुने शिकारी होते ते जे धनुष्यबाणाने जे शिकार करायचे तो खूप चांगलं त्याच्याकडे एक काहीतरी इन्स्ट्रुमेंट असायचं आणि त्याने तो एवढं सुंदर तो वाजवतो की तो हिरण जो आहे तो आकर्षित होत जातो. हा चांगला आवाज कुठून येतो. आणि जसंच तो जवळ आला की तो त्याला बाणाने त्याला वध करून टाकायचा. तर इथे शास्त्र हे सांगतात की हा जो अवयव आहे आपला कान तो पण खूप म्हणजे खतरनाक आहे, डेंजरस आहे. तर म्हणून याला आपल्याला जसं त्या हिरण्याचं मृत्यूचं कारण त्याचं कान बनतं तसं हे जे आहेत अवयव आपल्याला धोक्यात पाडू शकतात किंवा प्रॉब्लेम मध्ये टाकू शकतात. तसंच आपलं तोंड. तर आपलं जे तोंड आहे, जे जिव्हा आहे त्याचे 2 मुख्य त्याचे फंक्शन आहेत. काय आहे कोणी सांगू शकता? व्हॉट आर द मेन फंक्शन्स? आपल्या जिव्हाचे 2 मेन फंक्शन आहेत. खाणं आणि बोलणं. येस. व्हेरी गुड. म्हणजे बोलणं म्हणजे साऊंड व्हायब्रेशन आणि खाणं. तर आपण जर कासव सॉरी आपण सॉरी हा अक्षरमध्ये काय म्हणतात? तर आपण जर पाहिलं तर जो हे आहे फ्रॉग, त्याला काय म्हणणार? फ्रॉगला आपण मराठीत काय म्हणू? बेडूक. बेडूक. येस, बेडूक. बेडूक. जो बेडूक आहे तो त्याचं काम काय आहे? तो आवाज काढत बसतो. ट्राव 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 आवाज काढत बसतो. तो का आवाज काढतो तो? कारण ती जी बेडकीन आहे त्याला त्याच्याकडे स्वतःकडे आकर्षित करायची असते. पण ऍक्च्युली होतं काय, तो जेव्हा हे आवाज काढत बसतो तर तो त्या फिमेल फ्रॉग त्याला आकर्षित करण्याच्या ऐवजी तो एका सर्पाला आकर्षित करतो. कारण सर्प जो आहे तो हे जसंच ऐकतो की बोला अरे की माझं हे जेवण कुठं तरी आवाज करतो माझं, आणि तो सर्प त्याच्याकडे आकर्षित होतो आणि त्याला गिळून टाकतो. तर हे शास्त्रामध्ये असे सगळे एक चांगले उदाहरण देते. कान आपल्याला धोका टाकू शकतो, आपली जिव्हा. आणि आपले आचार्य म्हणतात की आपण उगीच जे फालतू प्रजल्प करत बसतो, हे असं झालं तर ते झालं, पॉलिटिक्स आहे, क्रिकेट आहे किंवा सिनेमा आहे, बॉलिवूड आहे, हॉलिवूड आहे, सगळ्यांबद्दल चर्चा करत बसतो. ही चर्चा आपल्याला काही उपयोगाची नाही. तर त्याऐवजी जर आपण भगवंतांचं नाव घेतलं तर ते आपल्याला आयुष्यामध्ये पुढे कामाला येईल, आपल्याला उपयोगी येईल. आणि तेच जे भगवंताचं नाव आहे ते आपल्याला या भावसागरातून आपल्याला बाहेर काढेल आपल्याला. तर म्हणून आपल्याला हे जे आपले जे इंद्रिय आहेत ते आपल्याला भगवंतांच्या सेवेमध्ये यूज केलं पाहिजे. आणि त्यासाठी एक खूप चांगलं उत्कृष्ट उदाहरण आहे शास्त्रामध्ये, भागवतामध्ये आहे अमरीश महाराज. तर खूप एक चांगला त्यांचा श्लोक आहे. तो श्लोक मी विसरतो आहे. त्याच्यामध्ये असं सांगितलं आहे की अमरीश महाराज आपला प्रत्येक अवयव तो भगवंताच्या सेवेमध्ये यूज करायचे. डोळ्यांनी ते भगवंतांचं रूप पाहायचे, कानाने ते भगवंताचं कीर्तन ऐकायचे, हाताने भगवंताचं मंदिर जे आहे ते त्याला मार्जन करण्यामध्ये, साफ करण्यामध्ये त्याला वापरायचे. आपले जे पाय आहेत ते भगवंताच्या जे धाम आहेत, जे असे पूजनीय स्थळ आहेत ते जाण्यासाठी ते वापरत होते तिकडे. तर अशा तऱ्हेने एक भक्त जो आहे तो आपले प्रत्येक जे अवयव आहे तो भगवंताच्या
सेवेसाठी तो यूज करतो. तसं आपल्यालाही केलं पाहिजे. तर इथे भगवंत आपलं हे सांगत आहे की कधी असं काही जी आपल्याला भटकावणारं असं परिस्थिती आली की आपल्याला कासव कसा जे पाचेन जे आपले अंग आहेत अवयव आपल्या त्याचा जो वरचा जो कवच आहे त्याच्यामध्ये खेचून घेतो, तसं एका भक्तालाही त्याने त्याचे जे पाचही इंद्रिय आहेत त्याने खेचून ठेवलं होतं. आपण जर भगवद्गीता पाहिली असेल, सर्वांनी पाहिली असेल नक्की, त्यामध्ये एक खूप चांगला फोटो आहे. त्याच्यामध्ये जो रथ आहे त्या रथावरती आत्मा बसलेला आहे आणि त्याचे जे इंद्रिय आहेत वेगवेगळे ते 5 घोडे आहेत. तर प्रत्येक जो इंद्रिय आहे ते त्या जो 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 प्रवास करणारा जो व्यक्ती आहे, जो आत्मा आहे, त्याला एक वेगळ्या डायरेक्शन घेऊन जातो. तर तसं जर आपण इंद्रियांना जर आपण सोडलं ते आपल्याला धोक्यामध्ये टाकते. म्हणून त्या इंद्रियांना आपल्याला आवरून ठेवलं पाहिजे, हे इथे भगवान सांगत आहे. ज्याप्रमाणे कासव आपले अवयव आपल्या कवचात आवरून घेते, त्याप्रमाणे जो आपल्या इंद्रियांना इंद्रिय विषयापासून आवरून घेतो तो पूर्ण चेतनेमध्ये दृढपणे स्थिर होतो. तर आपण थोडस तात्पर्य वाचूया ह्याच्यामध्ये. कोणी येईल वाचायला? तात्पर्य कोणत्या हरे कृष्ण प्रभूजी. येस. कोणत्याही योगी भक्त किंवा आत्मसाक्षात्कारी जीवाची कसोटी ही आहे की तो आपल्या योजनेप्रमाणे आपल्या इंद्रियांना नियंत्रित करू शकत असतो, परंतु अधिकतर लोक हे इंद्रियाचे गुलाम असतात आणि म्हणून ते इंद्रियाच्या मार्गदर्शनाखाली कार्य करत असतात. योगी कोणत्या प्रकारे स्थित असतो या प्रश्नाचे हेच उत्तर आहे. इंद्रियाची तुलना ही विषारी सर्पाशी केली जाते. त्यांना अनिर्बंध आणि स्वैर आचरण करावयाचे असते. योगी किंवा भक्ताने गारुड्याप्रमाणे सर्परूपी इंद्रियांना नियंत्रित करण्यामध्ये अत्यंत खंबीर असले पाहिजे. तो आपल्या इंद्रियांना स्वतंत्र रीतीने वागण्याची मोकळी कधीच देत नाही. शास्त्रामध्ये अनेक आदेश नियम आहेत व त्यापैकी काही विधेयात्मक म्हणजे सकारात्मक आहेत, तर काही निषेधात्मक म्हणजे नकारात्मक आहेत. जोपर्यंत एखादा स्वतः इंद्रिय तृप्तीवर बंधन घालीत नाही व या सकारात्मक आणि नकारात्मक आदेशांचे पालन करीत नाही, तोपर्यंत तो कृष्ण भावनेमध्ये दृढपणे स्थिर होऊ शकत नाही. आणि या ठिकाणी हरे एक कृष्ण. मिनिट, इथे मला हे ऍड करायचं की जसं ते प्रभुपादजी इथे उदाहरण देत आहे, जे इंद्रिय जे आहेत आपले ते एका विषारी सर्पाप्रमाणे आहेत. तर जेव्हा या विषारी सर्पानं जर आपण मोकळं सोडलं तर काय करेल तो डसण्याच काम करतो. तसं हे जर आपले जे डोळे आहेत किंवा कान आहे किंवा आपली जीव आहे आपण मोकळी सोडली, आपण जर पाहिलं तर जीवेसाठी लोक काय काय करतात. काही लोक कितीतरी किलोमीटर फक्त कुठेतरी काहीतरी एक चांगली वस्तू त्यांना खायला भेटते म्हणून ते तिकडे जातात. तर असं जर हे इंद्रियांना जर मोकळं सोडलं तर ते आपलं नुकसान करतील, आपलं पतन करतील आणि आपल्याला नरकामध्ये घेऊन जातात. जसं आपण जेव्हा पुढे 3ऱ्या अध्यायामध्ये जाऊ तेव्हा पाहूया, भगवान म्हणतात की आपल्याला फक्त भगवंताला अर्पित केलेला प्रसाद खाल्ला पाहिजे. आपण जे नवीन ग्रुप ज्यांनी जॉईन केला त्यांना माहिती आहे, कारण ते पुढच्या अध्यायात गेलेलं. त्याच्यामध्ये ते भगवान म्हणतात की फक्त भगवंताला अर्पण केलेला प्रसाद खाल्ला, आणि जो नाही करत तो फक्त जो अन्न खातो तो पाप खात आहे. तर तसं आपल्याला पाप खायचं नाही. तर हे जे आहे ते जिव्हा, आपले कान, आपली जेवढी पण इंद्रिय आहेत त्यांना आपल्याला सावरून ठेवायचं. आणि त्याचं अजून एक चांगलं उदाहरण जे मागच्या क्लासमध्ये आपण पाहिलं होतं, आपण एक खूप चांगलं उदाहरण पाहिलं होतं, हरिदास ठाकूरजी. तर हरिदास ठाकूर जे होते ते त्यांच्याकडे त्या रामचंद्र खान नावाचा जो तिथला जो मोठ्या गावातला जो हे होता, जो राजा होता तिथला, त्यांनी त्यांचं पतन करण्यासाठी एका वेश्याला पाठवलं. पण ते इतके महान भक्त होते की त्यांनी त्या वेश्याला पण तिला भक्त बनवलं. तर हा जो फरक आहे एक भक्तामध्ये किंवा अभक्तामध्ये, आपला साफ आढळून येतो की जे अभक्त आहेत हे कधी आपल्या इंद्रियांना आवरून ठेवू शकत नाहीत. प्रयत्न केला तरी ते आवरून ठेवतात. आणि म्हणून बरेच वेळेस ते लोक प्रयत्न करतात. आज आता न्यू इयर येणार आहे तर त्यांचे न्यू इयर रेझोल्युशन चालू होतात
मी दारू पिणार नाही, मी सिगरेट पिणार नाही, मी डेली वॉकिंग करेल, मी हे करेल ते करेल, पण तो पालन करू शकत नाही. कारण त्याचा जे जे मन आहे, जे ह्या इंद्रियांना कंट्रोल करतं तेच त्याच्या ताब्यात नाही. आणि त्याच्यामुळे तो मनावरती ताबा नसल्यामुळे तो हे काहीही करू शकत नाही. हरे कृष्ण. येस, पुढे वाचूया आपण. हरे कृष्ण प्रभूजी. या. या या ठिकाणी ठिकाणी उल्लेखिलेले कासवाचे उदाहरण हे सर्वोत्तम आहे. कासव हे कोणत्याही क्षणी आपल्या इंद्रियांना आवरू शकते व विशिष्ट कार्याच्या वेळी ते पुन्हा इंद्रियांना प्रकट करते. त्याचप्रमाणे कृष्ण भावनाभावित व्यक्तींची इंद्रिये ही भगवंतांच्या सेवेसाठीच उपयोगात आणली जातात नाही तर ती आवरली जातात. या ठिकाणी आपल्या संतुष्टी करता इंद्रियाचा उपयोग न करता त्यांचा उपयोग भगवत सेवेमध्ये अर्जुनाने कसा करा हे त्याला शिकवण्यात आले आहे. इंद्रिय आवरून घेणाऱ्या कासवाच्या उदाहरणावरून आपली इंद्रिये सदैव भगवत सेवेमध्ये कशी संलग्न करावी हे या ठिकाणी दर्शवण्यात आले आहे. प्रभूजी, तुम्ही मगाशी जे सांगितलं अमरीश महाराजांचे ते श्रीमद भागवतम ना, ते मागच्या पुढच्या 61व्या श्लोकामध्ये तो श्लोक आहे. ओके, एक मिनिट. हरे कृष्ण. 61 ना. हा तो खूप महत्वाचा श्लोक आहे. सवय मन कृष्ण पदा अरविंदयो वाचांसी वैकुंठ गुणानुवर्णने करौ हरेर्मर्जनादिषु श्रुतिं चकार अच्युत शतकथोदये मुकुंद लिंगालये दर्शने दिशौ तद्भृत्य गात्र स्पर्श अंग संगमम घ्राणं च तत्पाद सरोज सौरभे श्रीमत्तुलस्या रसनां तदर्पिते पादौ हरे क्षेत्रपदानुसर्पणे शिरो ऋषिकेश पदाभिवन्दने कामं च दास्येन तु काम्यया यथोत्तम श्लोक जनाश्रयारतिः. त्याचा अर्थ मी एकदा वाचतो. अमरीश महाराजांनी आपले मन भगवान श्रीकृष्णांच्या चरणकमलाशी स्थिर केले. वाचा भगवत धामाचे वर्णन करण्यात रत केली. हाताने भगवंताच्या मंदिराचे मार्जन केले. कानाने भगवत लीलांचे श्रवण केले. नेत्रांनी भगवंताचे रूप पाहिले. आपल्या शरीराने भगवत भक्तांच्या शरीरावर स्पर्श केला. नासिकेद्वारे भगवत चरणावर अर्पिलेले फुलांचा सुवास घेतला. जिव्हेने भगवंतांना अर्पिलेले तुळशी पत्राचा रस घेतला. पायाने भगवंताचे मंदिर असलेल्या तीर्थस्थळांचा प्रवास केला. मस्तकाने भगवंतांना दंडवत घातला आणि भगवंताच्या इच्छा पूर्ण करण्यातच आपली इच्छा अर्पण केली. आणि या सर्व गुणांमुळे ते भगवंताच्या मतपर भक्त बनण्यास पात्र झाले. हरे कृष्ण. आता इथे आपण पाहत आहोत की जो एक भक्त आहे त्याचं मुख्य त्याचा गुण हेच आहे की तो आपले इंद्रियांना संयम करू शकतो. आणि जो अभक्त आहे तो आपल्या कधी इंद्रियांचा संयम करू शकत नाही. तर आपल्याला ही एक भगवंत या श्लोकाच्या माध्यमातून आपल्याला एक संदेश देत आहे की आपल्याला इंद्रिय संयम खूप जरुरी आहे आणि ते करण्यासाठी आपल्याला खूप प्रयत्न केले पाहिजे. आणि तोच व्यक्ती जो आयुष्यामध्ये किंवा भक्तीमध्ये पुढे जाऊ शकतो. का भक्तीमध्येच का म्हणजे कुठल्याही वस्तू त्याला भौतिकरित्या त्याला पुढे जायचं असेल तर त्याला जे वाईट सवयी आहेत, जसा उदाहरण घेतलं तर ज्याला सकाळी जिमला जायचं आहे किंवा मॉर्निंग वॉकला जायचं आहे, तर हे लोक 4-4:30 उठून त्याला त्याच्या त्या कार्याला लागतो. म्हणजे सकाळीच आपली तयारी करून सगळं तो निघतो. जर तो व्यक्ती जर डिसिप्लिन नसला, रात्री 12-1 पर्यंत जागत राहिला, तर सकाळी त्याचं लवकर उठण्याचा त्याच्यात प्रश्नच नाही त्याचा आणि तो हे काही असलं कार्य करू शकणार नाही. तर त्यासाठी म्हणजे मटेरियली असू दे, भौतिकरित्या किंवा आध्यात्मिकरित्या जर प्रगती करायची असेल तर आत्मसंयम हे किंवा इंद्रिय संयम हे खूप महत्वाचं आहे. हे मेसेज आपल्याला भगवंत या श्लोकातून देत आहेत. तर मी ते थांबतो आणि कोणाचं काही प्रश्न, कोणाचं काही शंका असतील किंवा काही आवडलं असेल किंवा तुमचं काही पॉइंट्स असतील तुम्हाला शेअर करायचे असेल तर आपण शेअर करू शकतो. हरे कृष्णा.
हरे कृष्णा प्रभूजी. खूप आनंद वाटला की काहीतरी 4 शब्द आपल्या कानामध्ये पवित्र मिळाला. खूपच मन शुद्ध झाल्यासारखं वाटतं. त्याच्यामुळे ते खूप दिवसांनी ऐकल्यामुळे एक आनंद वाटला. आणि इंद्रियावरचं कंट्रोल कसा करायचं हे मी माझ्या मुलांना पण सांगू शकेल. हरे कृष्ण. खूप खूप धन्यवाद. हरे कृष्ण. खूप खूप धन्यवाद. नाही कळलं नाही काय? नाही मी बोला खूप खूप धन्यवाद माताजी आपला. असंच हे आपल्याला असं चांगले वस्तू आपण श्रवण करतो. प्रभुपादजींनी इतकं चांगलं आपल्याला या भगवद्गीतेच्या माध्यमातून आपल्याला हे पूर्ण ज्ञान दिलेलं आहे. ते आपल्याला आपल्या जे पुढची पिढी आहे त्यांना आपल्याला तेच द्यायचं आहे. हरे कृष्ण. या हेमंगिरी माताजी. हरे कृष्ण प्रभूजी. धन्यवाद. प्रणाम प्रभूजी. माझा असा एक प्रश्न आहे की आता आपण हा इंद्रियांचा संयम हे आपण ह्या श्लोकामध्ये आपण वाचलं, समजलं आपल्याला ते. पण मला असं म्हणायचं प्रभूजी, प्रॅक्टिकल लाईफमध्ये, डे टू डे लाईफमध्ये, फॉर एक्झाम्पल मुंबई सारख्या ठिकाणी आपण रस्त्यावरून चालत असताना वडापावच्या एवढ्या गाड्या बाजूला असतात. तो इंद्रियांचा जो आपला संयम आहे हा प्रॅक्टिकल लाईफमध्ये कसा करावा? थँक्यू माताजी. खूप खूप चांगला आणि खूप प्रॅक्टिकल प्रश्न आहे हा. तर म्हणजे इंद्रिय संयम करणं ही इतकं सोपी गोष्ट नाही. कारण ऍक्च्युली इंद्रियांमध्ये काही नाही, इंद्रियांमध्ये काही जीव नाहीये किंवा त्याला काही चेतना नाही. ऍक्च्युली जर आपण पाहिलं तर आपलं जे मन आहे तो इंद्रियांना कंट्रोल करतो. आणि ते आपण पुढे जेव्हा आपण जाऊया तेव्हा पाहूया. तर जसं तू चाललाय तो वडापाव पाहिला किंवा काही गुलाबजामुन रसगुल्ले पाहिले की डोळ्यांमध्ये काही नाही, तो डोळे खाणार नाही, पण डोळे लगेच त्याला दाखवतात की इथे गुलाबजामुन आहे किंवा आता वडा आहे, काहीतरी जे काही वस्तू त्याला आवडते. तो मेसेज जो आहे हे सेन्सरी ऑर्गन त्याच्या बुद्धीला देतो, त्याच्या ब्रेनला. म्हणजे ब्रेन लगेच तो रिकॉल करतो की मागच्या वेळेस मी खाल्लं होतं, अरे वा किती आनंद आला होता, इथला वडापाव अरे जबरदस्त आहे एकदम. ती जेव्हा त्याला रिकॉल होते, तो का रिकॉल होतो? कारण त्याने जो वडापाव पाहिला आहे त्या वडापाववरती तो चिंतन चालू करतो. हा वडापाव कसा आहे, मागच्या वेळेस मी खाल्ला होता, त्याची टेस्ट कशी होती. तर जेव्हा तो चिंतन चालू करतो त्याच्यावर, त्याने आपण पुढे आपण पाहूया की कसं एक व्यक्तीचं पतन कसं होतं, तो खाली कसा जातो ते पुढच्या मध्ये येईल. तर हे जेव्हा तो चिंतन चालू करतो की मला हा वडापाव जे करत राहतो, तर त्या चिंतन केल्यामुळे तो खाली जातो. आणि जसं आपण जर पाहिलं आता प्रॅक्टिकली मी कसं काय स्वतःला ह्याच्यापासून वाचू शकतो. तर एक इन्स्टंट आला की मला वडापाव खायचा, मी खाल्ला. पण आपल्याला जर त्याचं बेस माहिती असेल की जसं भगवंत 3ऱ्या अध्यायामध्ये सांगतात की आपल्याला अन्न खायचं नाही, आपल्याला भगवंताचा प्रसाद खायचा आहे. फक्त अन्न खाल्लं की मी पाप खात आहे. तर ही जेव्हा इन्फॉर्मेशन त्याच्याशी कनेक्ट होईल, आपले शास्त्रसंमत जे वस्तू आहेत की मला फक्त अन्न नाही, फक्त वडापाव नाही खायचा. वडापाव खा तुम्ही, म्हणजे भगवंत आपल्याला मना करत नाहीये तुम्ही की खाऊ नका वडापाव, पण तुम्ही घरी बनवा, भगवंताला त्याचा भोग लावा, भगवंताला अर्पण करा, आणि मग ते जेव्हा प्रसाद येईल ते तुम्ही खा. मग पिझ्झा खा, पास्ता खा, वडापाव खा, काही हरकत नाही. तर ते जेव्हा वडापाव पाहिल्यावर ह्याचं मन आपलं पळायला लागतं, त्याचं टेस्ट वरती जो विचार करायला लागतो, ते जेव्हा प्रॅक्टिकली जेव्हा तो कनेक्ट करतो की अरे हे मला मी खाल्लं, फक्त वडापाव खाल्ला की हे माझ्यासाठी भयानक आहे. जसं हिरण आहे, हिरण त्याला खूप चांगला अरे वाटतं, हे खूप चांगली म्युझिक आहे, कुठून येतो. पण तेच जर त्याने एक त्याला प्रिव्हियस एक एक्सपिरियन्स असेल की माझा एक मित्र होता, त्याने पण असा म्युझिक ऐकली, तो गेला आणि त्या शिकारीने त्याला बाण मारलं, त्याला मारून टाकलं. तर हे जेव्हा तो कनेक्ट करू शकेल असा प्रॅक्टिकल गोष्टींशी, तेव्हा त्याला समजेल की अरे हे मला इथे नाही केलं पाहिजे. माझे डोळे कुठल्या सुंदर स्त्री पाहिलं किंवा खूप सुंदर वस्तूला पाहिलं तर मला हे करायचं नाही मला. तर जेव्हा तो प्रॅक्टिकली आपले कान, डोळे, नाक, तोंड, जिव्हा, त्वचा जो कळस आवरून ठेवेल, या त्याचा जो डेटाबेस मध्ये ठेवेल की बाबा ह्याच्यामुळे हे होतं, ह्याच्यामुळे, मग तो त्याला सावरून ठेवू शकेल प्रॅक्टिकली. पण हा बेस नसतो, आपण नॉर्मली पाहतो
जे लोक भक्तीमध्ये नसतात त्यांना काही माहिती नसतं. मला वडापाव खायचं, एक खाऊन घेतलं. इथं मला हे करायचं, मी हे करून घेतलं. आणि इतकं लोकांचं मन आज इतकं अकंट्रोल्ड आहे, इतकं 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 मतलब पेशन्स नाही आहे. एवढं लोकांचे रस्त्यावर जेव्हा पाहतो एवढे झगडे होतात. एवढं थोडस एक गाडी कोणी ओव्हरटेक केला की लगेच तो भांडायला चालू करतो. तर हे सगळं काय होतं, कारण मन जे आहे ते आपलं ते कंट्रोलमध्ये नाही. तर त्या मनाला आपण जर सावरून धरलं, जसं भगवंत आजच्या श्लोकमध्ये सांगत की मला 5 अंग खेचून घ्यायचे आहेत, तर त्या खेचून घेण्यामागे त्याला ते डेटाबेस मध्ये पाहिजे की हे केलं की हे होतं, हे केलं की हे होतं. जेव्हा तो कनेक्ट करेल तर मग तो प्रॅक्टिकली तो स्वतःला तो आवडून ठेवू शकेल. आणि म्हणून आपण जर मागच्या वेळेस पाहिलं होतं हरिदास ठाकूर पाहिजे तर ते त्या विषयाच्या समोर तिला ओरडले असते, किंवा तिला पळून लावलं असतं, किंवा गावकरी लोकांना बोलून त्यांनी हंगामा केला असता, बघा ही बाई अशी करते म्हणून. पण त्यांच्या मनात करुणा होती. त्यांना माहिती होतं की हे चुकीचं आहे, पाप आहे, पण त्यांच्यामध्ये करुणा होती म्हणून त्यांनी त्या वेश्येला पण त्यांच्यावरती कृपा केली, तिच्यावरती, आणि तिला पण भक्त बनवलं. तर त्यासाठी म्हणजे ना कुठलीही म्हणजे गोष्ट करण्यासाठी आपल्याला जो डेटाबेस आहे, जे इन्फॉर्मेशन आपल्या डोक्यामध्ये पाहिजे, ती असले तर मग आपण राईट जे ऍक्शन्स आहे ना कुठल्याही घेऊ शकतो. ज्याला माहिती नाही तर लहान मूल चूक का करतात, कारण त्याला काही माहित नसतं, त्याच्याकडे डेटाबेस नसतो, त्याच्याकडे एक्सपिरियन्स नसतो की असं केलं. पण तो आपण बऱ्याच वेळेस पाहतो, लहान मुलगा जो आहे तो छोटासा बाळ असेल, तो सारखं त्या सॉकेटमध्ये तो हात टाकायला पळतो, किंवा पंखा असेल पंख्यामध्ये हात टाकतो. जोपर्यंत त्याला एक पंख्याचा जो झटका लागत नाही तोपर्यंत तो केअरफुल होत नाही. जेव्हा एकदा लागतो मग आपण कितीही अडवलं तरी पण कधीतरी तो नजर चुकवतो, जातो पंख्यामध्ये. तेव्हा जेव्हा लागतं त्याच्यानंतर त्याला समजतं बाबा हे काहीतरी भयानक आहे, त्या मला हात नाही टाकला पाहिजे. तर हे जे प्रॅक्टिकल आपले जे एक्सपिरियन्सेस आहेत ते आपल्याला कनेक्ट केलं पाहिजे, मग आपण आपले जे इंद्रियांना ते आपण सावरून ठेवू शकतो. हरे कृष्ण. आय होप आय आन्सर्ड युअर हरे कृष्ण. येस प्रभूजी, वंडरफुली आन्सर्ड प्रभूजी. मस्त, खूप छान आन्सर प्रभूजी. आणि म्हणजे पटण्यासारखं होतं, कारण आपण श्लोक वाचल्याच्या नंतर त्याचं प्रॅक्टिकल ऍप्लिकेशन सुद्धा करता आलं आपल्याला डे टू डे लाईफ मध्ये, तर विच इज मोर हेल्पफुल. हरे कृष्ण. थँक्यू. ओके, अजून कोणाचं काही प्रश्न? येस सोनल, तुझ्या प्रश्न. खूप छान एक्सप्लेनेशन. जसं तुम्ही बोललात की इंद्रियांना कंट्रोल करणं किंवा पेशन्स असणं वगैरे ते मनावर असतं. हे मन ऍक्च्युली असतं कुठे प्रभूजी? माझा क्वेश्चन थोडा सिली वाटेल, पण मला पडलेला हा प्रश्न आहे की मन आहे कुठे? ऍक्च्युली भागवतामध्ये दिलं मन जे आहे ते आपल्या हृदयाच्या आजूबाजूला असतं. नॉट एक्झॅक्टली, पण त्याचं स्थान दिलं की त्याच्या आजूबाजूला कुठेतरी मन असतं. आणि येस, आणि हेच मन जेव्हा डिस्टिंग्विश करू शकेल की हे चांगली गोष्ट आहे, ही वाईट आहे, राईट आणि रॉंग जेव्हा फरक करू शकेल, तर त्याला ते इंटेलिजन्स म्हणतो. भागवतामध्ये दिलेलं आहे. हेच मन जेव्हा तो फक्त मन एक आहे की तो इन्स्टंटली काम करतो. हे आवडलं मला हे केलं, मला ते आवडलं मला हे केलं, एक झटका आला मला कोणाला नशा करायची तो नशा करतो, किंवा तो दारू पितो. पण तेव्हा जेव्हा त्याला समजतं की त्याचं जे मन आहे, तो जेव्हा तो फर्दर पुढे जाऊन तो अनालाइज करू शकतो की बाबा ह्याच्यामुळे हे होतं, मला हे नाही केलं पाहिजे, किंवा असं केलं तर मला हे, जेव्हा तो अनालाइज करू लागतो त्याचं मन, तेव्हा त्याला ते पॉवरफुल इंटेलिजन्स म्हणतात. भागवतामध्ये दिलेलं. हरे कृष्ण. तिसऱ्या स्कंदामध्ये आहे. हरे कृष्ण. हरे कृष्ण प्रभूजी. कारण सर्व काही मनावरच असतं, शरीराला पण मनच कंट्रोल करतं. कारण एकदा प्राण जर सोडून गेले तर त्याच्यामध्ये काही नाहीये, मन नाहीये, चेतना नाही. तर हेच जे शरीर, त्याने तो जो वडापाव खात होता किंवा जे काही कार्य करत होतं, एकदा प्राण गेले की मग ते काही करू शकत नाही. म्हणून हे जी आपली जी कॉन्शियसनेस आहे, आपलं जे प्राण आहे, ते भगवंतानी आपल्याला एका जीवनात महत्वाच्या उद्देशासाठी दिलेलं. ते आपल्याला भगवंताचं नामस्मरण करण्यासाठी,
किंवा भगवंतांचं चिंतन करण्यासाठी दिले, तर ते आपल्याला जसं बोलतात ना, मनुष्य देह हे खूप एक अमूल्य वस्तू आहे. त्याला एक राईट ह्याच्यामध्ये त्याला डायरेक्शन मध्ये यूज केलं पाहिजे. हरे कृष्ण. थँक्यू सो मच माताजी. अजून कोणाचा काही प्रश्न नसेल तर आपण थांबूया इथे आणि आपण पुढच्या मंगळवारी भेटूया. हरे कृष्ण. वंशा कल्पतरू हरे कृष्ण प्रभुजी. हरे कृष्ण हेमंत कोटी वैष्णव की जय. श्री हरे कृष्ण. जय इस्कॉन गुरु गोविंद की जय. हरे कृष्ण. खूप खूप धन्यवाद सर्वांचा. हरे जे कृष्ण नवीन प्रभु. भक्त ज्यांनी जॉईन केलं आहे त्यांचं सर्वांचं धन्यवाद. आणि आपण असंच हे आपलं दर मंगळवारी भेटत राहू. हरे कृष्ण.